पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती व महत्त्वाची बाजारपेठ असलेले कासा गाव सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक वारशाने समृद्ध आहे। आदिवासी बहुल ग्रामीण भागातील हे गाव आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी चित्रशैली, पारंपरिक नृत्य प्रकार, खाद्य संस्कृती, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांमुळे ओळखले जाते। या सर्व बाबींची व्यापक ओळख जनसामान्यांना व्हावी तसेच स्थानिक कला संस्कृतीला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गेल्या वर्षापासून कासा फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली आहे। पहिल्याच वर्षी या फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। तब्बल 3 लाखांहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावत या उपक्रमाला यशस्वी केले होते। त्या यशानंतर यंदाही कासा फेस्टिवलचे आयोजन अधिक भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे। कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली सर्व अंतिम तयारी पूर्ण झाली असून आयोजकांसह कासा पोलीस प्रशासनाकडूनही कार्यक्रम स्थळाची सखोल पाहणी करण्यात आली आहे। फेस्टिवल दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी सुयोग्य वाहनतळ व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षेचे नियोजन तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि हस्तकला व इतर साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत। या फेस्टिवलमुळे स्थानिक व्यावसायिक, कलाकार आणि महिला बचत गटांनाही आर्थिक संधी उपलब्ध होणार आहे। हा कासा फेस्टिवल 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडणार असून शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे। या 3 दिवसांच्या महोत्सवात अनेक दिग्गज राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक, कलाकार, टीव्ही मालिकेतील लोकप्रिय चेहरे, लावणी कलाकार तसेच स्थानिक यूट्यूब कलाकारांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रेक्षकांचे आकर्षण ठरणार आहे। कार्यक्रमाच्या अंतिम पाहणीवेळी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह आयोजक पांडुरंग बेलकर, हरेश मुकणे, जितू पटेल आणि विपुल राऊत उपस्थित होते। कासा फेस्टिवल शांततेत, सुरक्षित आणि उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासन व आयोजक यांच्यात समन्वयाने नियोजन करण्यात आले आहे। एकूणच कासा फेस्टिवलमुळे आदिवासी संस्कृतीला चालना मिळणार असून कासा गावाची ओळख राज्य पातळीवर अधिक ठळकपणे निर्माण होणार आहे। सह्याद्रीचा राखणदारसाठी नितीन बोंबाडे, पालघर। हा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे। कासा फेस्टिवल उद्या येणार आहे। आपल्या माध्यम या ठिकाणी लाखोच्या संख्येने नागरिक येत असतात। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहणी केलेलं आहे, काय सांगाल? कासा फेस्टिवल समितीतर्फे मागील वर्षीपासून हा फेस्टिवल सुरू करण्यात आलेला आहे। या वर्षीचं दुसरं वर्ष आहे हे। तर दिनांक 7 तारीख ते 8 तारखेपर्यंत हा फेस्टिवल असणार आहे। त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे योग्य तो बंदोबस्त उद्यापासून देण्यात आलेला आहे। तर कासा पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक अमर पाटील माझ्यातर्फे मी सर्वांना विनंती आणि आवाहन करत आहे की ह्या फेस्टिवलचा सर्वांनी आजूबाजूचा तालुका, डहाणू तालुका आणि सर्व आजूबाजूचे जेवढे काही गाव आहेत ग्रामस्थ यांनी याचा उत्साहामध्ये शांततेत लाभ घ्यावा। शांततेत हा फेस्टिवल पार पडला पाहिजे यासाठी आम्ही पोलीस दलातर्फे आमच्या वतीने आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत। आमचा बंदोबस्त असणार आहे आणि कासा फेस्टिवल शांततेत, उत्साहात पार पडण्यासाठी आम्ही कासा फेस्टिवल समिती असेल, सर्व ग्रामस्थ असतील आणि सर्वांना माझ्यातर्फे पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस प्रशासन, माननीय पोलीस अधीक्षक सो यतीश देशमुख सर, ॲडिशनल SP श्री नरळे सर, माननीय SDPO सर जवार यांच्यातर्फे मी सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। करत आहोत। गेल्या वर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा भेटला होता। हे दुसरं वर्ष आहे। एकंदरीत आता कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे त्याबाबत थोडक्यात माहिती। कासा फेस्टिवल आम्ही गेल्या वर्षापासून सुरू केला। गेल्या वर्षीचा फेस्टिवल अतिशय सुंदररित्या पार पडलेला आहे। त्यावेळेस आम्हाला सर्व प्रशासनाची, विशेषतः कासा पोलीस स्टेशनचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे। यावर्षीसुद्धा त्यांचं सहकार्य आत्ताच साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। कासा फेस्टिवल आयोजित करण्यामागचा आमचा उद्देश ह्या कासा परिसरामध्ये म्हणजेच आपल्या या आजूबाजूच्या डहाणू तालुक्यातल्या गावातील लोकांना त्यांची संस्कृती आणि आपले रीतिरिवाजसुद्धा त्या ठिकाणी दाखवता आले पाहिजेत। त्याचबरोबर ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून शहरामध्ये होणाऱ्या फेस्टिवलपेक्षा ग्रामीण भागातील जनतेला त्याचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने आमच्या ह्या फेस्टिवल आयोजन समितीचे मुकणे सर,
विपुल राऊतजी, जितेंद्र पटेलजी, त्याचबरोबर सुयश घारपुरे, कोंडाले तात्या, ही सगळी मंडळी आणि आमच्या समितीमधले सर्व सदस्य हे एकोप्याने काम करत आहेत आणि गेल्या वर्षी जसा हा फेस्टिवल यशस्वी झाला तशाच प्रकारचा फेस्टिवल यावर्षीसुद्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचं नियोजन आत्ताच आपण सगळं नियोजन पाहिलेलं आहे. आत्ता काम सुरू आहे आणि निश्चितच उद्यापासून होणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्याचा प्रयत्न आम्ही करू. तर आम्हाला शासनाच्या सर्व प्रशासनाची त्याला सहकार्य मिळतं आणि यावर्षीसुद्धा तशाच प्रकारचं प्रशासनाकडून सहकार्य मिळेल आणि उद्घाटन उद्या 4 वाजता सुरू होईल. या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून आपल्या या विभागाचे आमदार राजेंद्र गावित साहेब, त्याचबरोबर आमचे या फेस्टिवलचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर विश्वास वळी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंदभाई ठाकूर, त्याचबरोबर या जिल्हा प्रशासनाने विशेषतः असं व्यक्त केलेलं आहे की या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी माननीय इंदुराणी जाखडसुद्धा उपस्थित राहतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा देतील आणि आमचा कार्यक्रम यशस्वी होईल अशी आशा व्यक्त करतो.